मन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसान्राशिन्नाशयति विघ्नान्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीन ऋषीणां प्रवरा। यो जातो मरुदं शजक्षितितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधादिकं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारः सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। सद्गुरुन् ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्मसनातनं श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्ति परायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं श्री रामा हो जय राम रामा रामा हो जय रामा रे रामा हो जय रामा रामा हो जय पतित पावन पूर्ण कामा पतित पावन पूर्ण कामा रामा हो जय रामा रामा हो जय
रामनाथा दीननाथा रामनाथा दीननाथा तुझी ये चरणी तुझी ये चरणी राहो माथा तुझी ये चरणी राहु माथा रामा हो जय राम बंधू दीन बंधू राम बंधू दीन बंधू राम बंधू दीन बंधू दीना राम बंधू दीन बंधू राम बंधू दीन बंधू रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे दया सिंधू रामदास म्हणे कृपा सिंधू रामदास म्हणे कृपा सिंधू रामा रामा हो जय पतित पावन पूर्ण कामा पतित पावन पूर्ण कामा रामा हो जय रामा हो जय रामा हो
ये सद्गुरुराया कीर्तनी, ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया कीर्तनी, ये सद्गुरुराया. मंदमी काहीच नेणे, मती मंदमी काहीच नेणे. सांख्य अथवा न्याया कीर्तनी, सांख्य अथवा न्याया कीर्तनी. ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया कीर्तनी, ये सद्गुरुराया. दीन परी मनास वाटे, हीन दीन परी मनास वाटे, हीन दीन परी. इच्छा तव गुण गाया कीर्तनी, इच्छा तव गुण गाया कीर्तनी. ये सद्गुरुराया, जनार्दन सद्गुरु ते विनवी, जनार्दन सद्गुरु ते विनवी. निरंजनी चाराया गुरुराया, निरंजनी चाराया कीर्तनी. ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया कीर्तनी, ये सद्गुरुराया. मती मंदमी काहीच नेणे, मती मंदमी काहीच नेणे. सांख्य अथवा न्याया कीर्तनी, सांख्य अथवा न्याया कीर्तनी. ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया कीर्तनी, ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया. राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम. बोला राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम, 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 राम 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 राजा राजाधिराज रामचंद्र भगवान की.
प म प ग म रे नि म ग. काय आहे, समुद्र मंथनाच्या वेळेला 14 रत्नांपैकी एक रत्न निघालं होतं कौस्तुभमणी. लाल रंगाचा साधारण दिसायचा. देवांना वाटलं आम्हाला काय काम पडणार आहे याचं, आमच्याकडे एवढं सगळं आहे. राक्षस म्हणाले आम्हाला गरजच नाही. मग जे कोणालाच नको म्हणून ते नारायणाला देऊन टाकलं. पण कौस्तुभमण्याचं वैशिष्ट्य फक्त नारायणाला कळत होतं. ज्याच्या गळ्यात कौस्तुभमणी असतो ना त्याचा कधी पराजय होत नाही. जोपर्यंत माझ्या गळ्यात कौस्तुभमणी आहे तोपर्यंत टेन्शन नाही. श्री समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराजांच्या चरणी अल्पस सद्गुरु स्तवन आणि त्याला अनुसरून एक चरित्रभाग अल्पमतीने आपल्या समोर ठेवतो. सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी, सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. धरावे ते पाय, धरावे ते पाय आदि आदि, धरावे ते पाय आदि आदि. आपणा सारीखे करीती तथा, आपणा सारीखे करीती तथा. नाही काळ वेळ तया नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची नसाहे, लोह परिसाची नसाहे. सद्गुरु महिमा अगाधची,
आपणा सारिखे करीती ताका, आपणा सारिखे करीती ताका. तुका म्हणे कैसे आंधळे हे गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, खऱ्या देवा, खऱ्या आपणा सारिखे करीती ताका, आपणा सारिखे करीती ताका. नाही काळ वेळ, नाही काळ वेळ, तया लागी तया, आपणा सारिखे करीती ताका, आपणा सारिखे करीती ताका, आपणा सारिखे करीती ताका, करीती ताका, करीती ताका. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. एकदा जय जयकार एकत्र करूया, म्हणजे दुपारच्या प्रसादाचं ओझं थोडं कमी होईल. मला जाणीव आहे, माणूस घरी जेवढा छान जेवत नाही तेवढा संतांच्या दारात जेवत असतो, हे मान्यच करावं लागेल. त्याच्यामुळं कुंभकर्णाच्या बायकोला दुसरं काही काम नाही, आपल्यापेक्षा कीर्तनाची आवड तिला जास्त आहे. त्याच्यामुळं ती कधी कुठे येऊन बसेल. माणूस छान खुर्चीवर बसलेला असतो. समर्थांच्या कृपेने वातावरणही छान झालंय, आता छान संगीत आहे. एक माझा भसाडा आवाज सोडला तर झोप मोडायचं दुसरं कारण नाही. जय जय, एक छान जय जयकार सोबत करूया. जय जय, जय जय. महत् भाग्याचा क्षण आहे. काही काही योग जीवनात भगवत कृपेशिवाय येत नसतात. त्यापैकीच असा एक सुंदर योग आज श्री समर्थांच्या कृपेनं जीवनात आलाय. श्री समर्थांच्या चरणकमलावरती
त्यांच्या उपस्थितीत श्री रामरायाच्या दरबारामध्ये श्री समर्थांच्या प्रत्यक्ष समाधीसमोर जीवनात पहिल्यांदा समर्थांनी कीर्तन सेवेला उभं केलेलं आहे. ही माझ्या आई वडिलांची, सद्गुरुनाथांची आणि माझ्या दोन्हीही गुरुजींची अर्थातच कृपा आहे. नाही तर बऱ्याच वेळेला प्रसंग असा आला, तुम्हाला असं वाटेल कीर्तनाला पहिल्यांदा आलोय, पण माझा कमनशिबीपणा इतका होता की मी सज्जनगडावर पहिल्यांदा आलोय. समर्थांनी परळीत कीर्तन करून घेतलं, साताऱ्यात करून घेतलं, पण गडावर येऊ दिलं नाही. कदाचित काही पाप शिल्लक असेल काय, कारण त्यांची इच्छा झाल्याशिवाय ही वाट कोणालाही सापडत नाही. अहो, लोकांची जन्मभरात वाट लागते, पण सज्जनगडाची वाट सापडत नाही. कसंही सापडेल? गडाचं नावच काय आहे? ज्यांच्या वास्तव्याने गड सुद्धा सज्जन झाला. माणसाचं सोडा, बरोबर आहे ना? पूर्वी हा परळीचा किल्ला. सद्गुरूंचं स्तवनच घेतलेलं आहे निरूपणाला, म्हणून बोलतो. आपल्यापैकी किती मंडळी नेवास्याला गेली आहेत? भरपूर आहेत, भरपूर. काय महात्म्य? एक तर मोहिनी राजाचं मंदिर आहे आणि आमच्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी नेवास्यात ज्ञानेश्वरी लिहिली आहे. कशाचं मंदिर आहे हो? मोठ्याने बोला. हा, खांबाचं. उभ्या जगात कुठेतरी पाहिलंय खांबाचं मंदिर? मंदिरात खांब असतात, खांबाच्या भरोशावर मंदिर उभं असतं. आमच्या पंढरीनाथाच्या दरबारामध्ये गरुड खांब सोडला तर दुसऱ्या खांबावर आपण डोकं ठेवत बसतो का? फक्त खांबाचं मंदिर पटतं तुम्हाला? पटायसारखं आहे, कारण त्या खांबाला टेकून कोण बसलं? मला नवल वाटतं कौस्तुभ महाराज. संत ज्याच्याकडे पाठ करतात त्याची इतकी जर किंमत जगात वाढत असेल, तर ज्याच्याकडे मुख करतील त्याची अवस्था काय होईल? जगाच्या पाठीवर कोणीतरी सज्जनगडावर आलं असतं का जर समर्थ माऊली इथं आली नसती? आज आपल्याला जाण्याकरता अवघड वाटणारी शिवथर घळ, पण आपण सगळेजण श्रद्धेनं तिथं जातो. समर्थ त्या काळात राहिले. संतांच्या स्पर्शाचा महिमा काय असतो, किमया काय असते बघा. ज्याच्याकडे पाठ केली त्याचं मंदिर. अहो, एवढं सोडा, पैठणच्या धर्मसभेचा गर्व नाहीसा करण्याकरता तुझ्यात जे चैतन्य आहे ते समोरच्या आहे असा भाषा तू बोलतोस ना ज्ञाना. बाजूने एक रेडा, आपल्याला प्रसंग माहिती आहे, त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून बऱ्याच जणांना पटत नाही. काही रेडे, काही म्हशी जगात अशा आहेत ज्यांना हे पटत नाही. असे रेडे कुठे बोलतात का? अहो, आमच्यासारखे दिवसातून 4-4 वेळेला अनेक रेडे माऊलींच्या कृपेनं बोलतात. एक रेडा बोलवणं माऊलींना काय अवघड आहे? मला सांगायचं काय, संत ज्या जीवाला, ज्या गोष्टीला स्पर्श करतात ना, त्याचा उद्धार होतो महाराज. वास्तविक संतांच्या दृष्टींनी भिंत चालवणे, दशपंचक गावच्या कुलकर्ण्याचं प्रेत उठवणे किंवा रेड्यामुखी वेद वदवणे, हे चमत्कार आपल्याला जरी दिव्य वाटत असले ना, संतांना ते नकोसे असतात. पण हा आपला प्रापंचिक जीवाचा स्वभाव आहे की चमत्काराशिवाय. माऊलींना जर कोणी विचारलं, माऊली सामान्य जीवाचा उद्धार करणं सोपं का भिंतीचा? माऊली म्हणतात भिंतीचा. का? अहो, सामान्य जीवाचा उद्धार करायचा तर 18 अध्यायावर हजारो ओव्या लिहाव्या लागल्या नामे ज्ञानेश्वरी. तरी सुद्धा काही जण ती वाचतील की नाही? कठीण आहे. पण भिंतीचा उद्धार सोपा कसा? ज्या भिंतीवर बसले होते फक्त तिला म्हणाले चल आणि ती उठली. म्हणजे भिंतीचा उद्धार करायला किती शब्द पुरले? आणि माणसा करता 9000 ओव्या. तरी सुधरतील याची खात्री नाही म्हणतात. मान्य करणं ही परमार्थाची पहिली अवस्था आहे. बरं, आपण पहिली पायरी पूर्ण केली समर्थांच्या कृपेनं. याच्यासाठीच तर दासवत वाचायचा.
तुम्हाला खरं सांगू, पारमार्थिक प्राप्ती दासबोधाने होती की नाही या उंचीचा मी वक्ता नाही, पण 7 दिवसाचं 9 दिवसाचं किती 7 दिवसाचं पारायण ना 5 दिवसाचं 10 दिवस. अरे वा, समर्थांच्या कृपेनं जी मंडळी पारायणाकरता 10 दिवस इथं आहेत, व्यक्तिमत्व विकासाचा 10 दिवसाचा समर्थांनी तुमचा क्लास घेतला असं समजा. काय दासबोध आहे महाराज. मौंजी बंधन झालेल्या एका सामान्य बटूपासून ते मृत्यूशय्येवर पडलेल्या शेवटच्या अवस्थेतल्या जीवापर्यंत प्रत्येकाला मार्गदर्शन करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव ग्रंथ म्हणजे श्रीमद दासबोध आहे. ही संतांची कृपा, ही संतांची किमया असते श्रोत्या. याच दासबोधामध्ये समर्थांनी वर्णन केलंय संत काय आहेत. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत श्रीराम. जे त्रैलोकी नाही ज्ञान, ते शिकविती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. मला सांगा, लौकिक अर्थाने जर विचार केला तर सज्जनगडावर राहण्यापेक्षा आपल्या घरी सुखसोयी जास्त आहेत की, बरोबर आहे ना. आपल्या घरी सुखसोयी निश्चित जास्त आहेत. ते सगळं सोडून 10 दिवस दासबोध वाचायला इथं यावं वाटतं. म्हणजे आनंद तिथं आहे का इथं आहे. सगळं जर घरी असतं तर शपथ सांगा तुम्ही इथं आले असते. काहीतरी तिथे न्यूनता आहे म्हणून इथे यावं वाटतं ना. तिथे जी न्यूनता आहे ना, त्या न्यूनतेला ब्रह्मानंद म्हणतात. तो संतांच्या पायी आल्याशिवाय मिळत नाही. म्हणून अभंग ज्यांचा सेवेकरता निवडलाय ते असे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. काय आज विशेष काय प्रस्थापित करतात. हा अभंग याकरता निवडला, माझ्या गुरुजींकडे पहिल्यांदा जेव्हा कीर्तन शिकायला गेलो तेव्हा हा अभंग शिकलो आणि तेव्हाच ठरवलं होतं की जेव्हा केव्हा सज्जनगडावर जाईल तेव्हा हाच अभंगाचं चिंतन समर्थांच्या चरणावर वाहील म्हणून. त्याच्यामुळे हा सेवेचा प्रयत्न आहे. थोडासा तुकाराम महाराजांचा परिचय आपल्याला. घरी दुकानी होती. तुकाराम महाराजांच्या घरी दुकानी होती. पण कौतुक असं, त्यांनी ती दुकानी न सांभाळता लोकांच्या दुकानी नामामृत ओतलं असा आगळा वेगळा संत आहे. तुकाराम महाराजांचा अधिकार सगळ्याच संतांनी नंतर वर्णन केलेला आहे. इतका अधिकार संपन्न, जगाच्या पाठीवर सदेह वैकुंठ गमन केलं असा संत दुसरा नाही. तुकाराम महाराजांचं वर्णन इतकं सुंदर केलंय की तुकाराम महाराजांचं नाव घेतल्यानंतर कापर कोणाला सुटतं. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा. धन्य तुकोबा समर्थ, ज्याने केला हा पुरुषार्थ. वाचे विठ्ठल विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. काय अधिकार आहे बरं. ते वैकुंठाला स्वतःच्या पायाने जायची गरज पडली नाही. माझं तोंड असं आहे. मी आता गडाच्या खाली उभा राहिलो रिक्षाला हात करायला, माझं तोंड बघून रिक्षावाला उभा राहीना. असं माझं श्रीमुख. आणि तुकाराम महाराजांसाठी कोणी यावं. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, ठेवी वेळो वेळा टोई, ठेवी वेळो वेळा टोई.
हरी या नावातो हरी. मज दीनाचे उद्धरी, मज दीनाचे उद्धरी या नावातो हरी या नावातो हरी. वेगी या नावातो हरी या नावातो हरी. पाय लक्ष्मीचे हाती, तिसी यावे का कुलती. आनावा तो हरी आनावा तो हरी. वेगी आनावा तो हरी आनावा तो हरी. वेगी आनावा तो हरी जोरदार टाळ्या एकदा साथीदारांसाठी झाल्या पाहिजे. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, वाजवणाऱ्यांमध्ये 2 प्रकार असतात, एक खाजवणारे आणि एक वाजवणारे. हे वाजवणाऱ्यातले आहेत. जोरदार टाळ्या आमच्या अमेय दादा आणि किरण महाराजांसाठी. तुमची इच्छा असली तरी ते दोघं तुम्हाला झोपू देणार नाही. जय जय. झोपायला आलोय का आपण? झोपलेलो आहोत, जागे व्हायसाठी इथं आलेलो आहे. असं आहे. असो, असे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज अधिकार वर्णन करतात. कोणाचा? ज्या संतांचं महात्म्य आपण वर्णन करत होतो. महाराज म्हणाले, ज्याला स्वतःची सोय लावून घ्यायची आहे ना, सोय पाहायची नाही, लावून घ्यायची. कुठली सोय? अहो साधी गोष्ट आहे. गडाने परिपत्रक काढलं, 10 दिवसाचं दासबोध पारायण आहे, संपर्क सचिन गुरुजीं कौस्तुभ गुरुजी. आपण पहिला फोन, गुरुजी खोली मिळेल का? हो मिळेल. गरम पाणी मिळेल काय? हो मिळेल. बर. एकानं आमच्या साखरखेड्यामध्ये आम्ही पारायण ठेवलं. एकानं मला फोन करून काय विचारलं माहिती दादा, खोलीत कपडे वाळू घालायला हँगर आहे का? म्हणलं घरी मर. अरे कुठे येतो? नाही हो, गडावर आलो असतो, झोपायला पलंग मिळत नाही, ट्रक मध्ये टाकून घेऊन ये. मग ह्याच्यासाठी गड आहे काय? समर्थ माऊली दया करायला बसली आणि आपण विचारायचं पलंग मिळेल का? बरं, असा एक प्रश्न आहे जो कीर्तनात सांगत नाही. आता कीर्तन झाल्यावर सांगतो. जय जय. म्हणजे खाण्यापासून वियोगापर्यंत सगळं विचारून घेतात सद्गुरुनाथ. बरोबर. शरीर रक्षणम खलु धर्म साधनम. मलाही कळतं शरीराच्या काही यातना असतील त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, बरोबर आहे. पण सगळं तेच. आणि इथं आल्यानंतर मग विचारतात, हे दासबोध आहे का? कशाला, जेवायला आलात का? तुझ्या घरी दासबोध असू नये, तुझ्या घरी ज्ञानेश्वरी असू नये? अरे काय रे अर्थ तुझ्या जगण्याला? फर्निचर 5.5 लाखाचं आणि 100 रुपयाचा दासबोध घरात नाही. पाणी पिऊ नये. ज्याच्या घरात दासबोध ज्ञानेश्वरी नाही ना, त्याच्या घरातलं पाणी पिऊ नये. कुत्रा 15,000चा कुत्रा घेतला परवा एकाने, 15,000चा, आणि देवाला आंघोळ घालायला संध्यापात्र घरात नाही. हे दुर्दैव आहे. ही जितकी हसण्याची गोष्ट आहे ना, काहींच्या घरात आई वडिलांना जेवण नाही नीट, पण कुत्र्याला डॉग फूड आहे. हे दुर्दैव आहे. असो, मला सांगायचं हे की आपण इथं येण्याआधी सुद्धा सोय पाहतो की सगळी लागेल की नाही व्यवस्थित. तसं आपण सगळेजण या पृथ्वी तलावर कायमचे मुक्कामी नाही. कधी ना कधीतरी पारलौकिक प्रवासाला सुरुवात करायची आहे. इथून परलोकात जात असताना मोक्ष सुखाची आपली सोय लावणारे कोण आहेत? तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम्. ही सोय पारलौकिक जीवनांची सद्गुरूंशिवाय कोणी लावणार नाहीये. म्हणून सद्गुरूंशिवाय तुला सोय सापडणार नाही. म्हणून तू सद्गुरूंचे पाय आधी धर. आपल्याला काय कळतं, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय कळतंय, पण पुढची ओळ करत नाही. आपलं कसं आहे, धरावे ते पाय आधी नाही, धरावे ते पाय कधी मधी. आपल्याला वेळ असले की सद्गुरू आठवतात, एरवी आठवत नाहीत.
खरं सांगू का, तुमच्या माझ्याकरता सद्गुरू सध्या आवडीचा नाही, सवडीचा विषय झालाय. आणि ज्या दिवशी सद्गुरू आवडीचा विषय होईल ना, त्या दिवशी सद्गुरू आपल्यासाठी सवड आवर्जून काढतील, हे लक्षात ठेवा. आधी अरे सगळे कामं सोड आणि आधी सद्गुरूंना शरण जा. पण माणसाचं मन असं हवरट आहे. तुकडोजी महाराजांनी वर्णन केलं, हावऱ्या मना ऐकेना, मज गुरु भक्ती करो देईना. मन इतकं हवरट आहे, म्हणाले गुरु भक्ती करू देत नाही. का? ते तिथं मन रमत नाही. म्हणून सगळ्या संतांनी व्यक्तिनिष्ठ उपदेश कधी केलेच नाही. व्यक्तीला उपदेश केला का? आमच्या समर्थांनी सुद्धा श्लोक लिहिले, तनाचे लिहिले का? मनाचे. का? व्यवहार आहे. एकदम कोणाला त्याची काही चूक सांगायला गेलं ना, कोणी जर उद्या मला म्हणाल की बुवा तुम्ही मूर्ख आहात, मी पहिलं काम करतो त्याचा नंबर डिलीट करतो. इथे कोण कोणाचं ऐकायला बसलंय? त्याच्यामुळे समर्थांना माहित होतं, मी जर कोणाला व्यक्तिशः बोलायला गेलो आणि बदलायला गेलो, तू काय मोठा शहाणा लागून गेला, हे ऐकावं लागेल. म्हणून प्रत्येकाच्या दारात जावं, कोणाचं मन दुखवायचं नाही, समोरच्याचं अंतःकरण मात्र पूर्ण निष्कपट करून टाकायचं, बदलून टाकायचं. म्हणून कोणाबद्दल बोलायचंच नाही, दारात उभं राहून एकच म्हणायचं, मना सज्जना भक्तिपंथीची जावे बोला तरी. वा वा. जनी निंद्यते जनी वंद्यते. जय जय. किती मोठा परमार्थ आहे. कितीतरी मोठ्या साधकांची अशी मतं आहेत, समर्थांचा एवढा श्लोक जन्मभर पुरेल परमार्थासाठी. काही कोणाच्या अंतःकरणाला धक्का लागला का? पण आपलं काम झालं. भिक्षेचे श्लोक ठरलेले असतात. 205चे 205 भिक्षेला म्हणता येत नाही. नाही तर सकाळी सकाळी लोकांच्या दारात जायचं, मरे एक त्याचा तुझा शोक वाहे. भिक्षेला ठरलेले आहेत. कुठं काय बोलावं, काय करावं हे कळलं पाहिजे. आमच्या कल्लीत एक बुवा बोलवले वास्तुशांतीला, आणि त्यांनी अभंगच घेतला, कुणाचे हे घर हा देह कुणा. कुठे काय? समर्थांनी भिक्षेचे वेगळे श्लोक काढून दिलेले आहेत, तेवढेच म्हणावे लागतात. असो, मन ताब्यात असणं पारमार्थिक जीवन सोडा, प्रपंचात सुद्धा मन. देवानं 5 ज्ञानेंद्रिय दिले आहेत, 5 कर्मेंद्रिय दिले आहेत, आणि 11वं मन आहे म्हणतात. शरीरात कुठं आहे? दिसत नाही. आत्ता गडावर असेल तर आत्ता गोंधळलेला जाईल, सज्जन असेल तर. नाही तर कुठं जाईल? कीर्तनात सांगायसारख्या जागा नाहीत. जय जय. कारण माणसाचं मन कशात रमेल ना, सांगता येत नाही. परवा आमच्या कॉलनीतलं एक कुटुंब गोंदवल्याला जाऊन आलं दादा. मी म्हटलं, अरे वा, पहिल्यांदा जीवनात तुम्ही गोंदवल्याला जाऊन आले, कसं वाटलं? प्रणव महाराज, काय सुंदर गोंदवले. गोंदवल्यासारखी आमटीन भात मला कुठं मिळाला नाही. तू आमटी खायला गेला होतास? मग मला गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आठवतं, मी केशर कस्तुरीचं दुकान टाकून बसलो, गिराईक सगळं हिंग मिऱ्याचंच येतं. किती दुर्दैव. त्याच्यामुळं घरी जाऊन सज्जनगडाच्या आमटीचं कौतुक करू नका. म्हणजे मनात ते कौतुक ठेवा, पण नुसती आमटीच खाऊन आलो एवढा विवेक ठेवू नका. असो, हे मन ताब्यात ठेवणं फार गरजेचं आहे. मन ऐव मनुष्यानाम कारणम बंधमोक्षयोः. हे मन ठरवणार आहे. दासगणू महाराजांनी इतकं सुंदर प्रमाण दिलंय, म्हणाले, तुळशीच्या माळा गळ्यात घालायला लागला तू, उपयोग नाही. माळा कोणाच्या गळ्यात घालाव्या लागतील? घाल मनाच्या गळ्यात माळा, वरची न उपयोगाची. तुझं मन ताब्यात असलं पाहिजे ना आधी, कारण ते मन तिकडे आहे सगळं. ती वगैरे मोठी माडी, नेसाया जरीची साडी, हातात रुबेरी काठी, नौकर चाकर पाठी. मन गाडीत रमतं, माडीत रमतं, साडीत रमतं, घोडीत रमतं, नातेवाईकात आबा बाबा बाबा काय रमतं. महाराज म्हणाले, जागा हो, शेवटचा क्षण असा येणार आहे, बांबूची चौकट करुणी, निजविले तयाला वरुणी, बांधिले जबर दोरीनी. का?
हा परत न येवो म्हणून. आपल्याला बांधणारे कोण आहे? कसले रे काका नाना हावऱ्या म्हणा. म्हणाला अहो न दिसणारं मन पण 10च्या 10 इंद्रियांना असं पळवतं. संत आपल्याला विवेक सांगतात की आपण जितेंद्रियत्व आपल्या अंगी बाळगलं पाहिजे. पारमार्थिक जितेंद्रियत्व सोडा, आपल्याला आपल्या फायद्यापुरतं सुद्धा जितेंद्रियत्व आपल्याकडं नाही. बरं, आपल्या कामापुरतं सुद्धा नाही. डॉक्टरांनी जर सांगितलं आपल्याला की महोदय आता आपल्या साखरेचं प्रमाण शरीरातलं खूप वाढलंय, कृपा करून आता आपण गोड खाणं बंद. हा बरोबर कुलाचार असा कॅलेंडरवरती गोल करून ठेवतो आणि 2 दिवस आधीपासूनच मागे लागतो. पुरण घाला, देवीला तसं ठेवू नका. पुरण घाला, देवीला तसं ठेवू नका. अरे देवीचं नाव सांगतो तू 12 पुरणपोळ्या खातो ना रे. हे जितेंद्रियत्व आहे तुझं? मला सांगायचं काय, स्वतःच्या कामापुरतं तरी आपल्याला जितेंद्रियत्व आलं, आपल्या जीवनाचं सार्थक होईल की नाही? हे सगळं न दिसणारं मन 10 इंद्रियांना असं फिरवतंय. हे मन ताब्यात कधी येईल? जेव्हा तू धरावे ते पाय आधी आधी. अभंग सगळ्यांना परिचयाचा आहे. वेगळं ज्ञान माझ्याकडे असं काहीच नाही. माझं जेवढं एकूण वय असेल तेवढं आपल्या सगळ्यांचं पारमार्थिक वय आहे, हे मी जाणून आहे. पण अल्पमतीनं, कारण समर्थांनी दासबोधात इतकं छान वर्णन केलंय. समर्थ म्हणाले व्याघ्र सिंह भयानक देखोनी भयचकित लोक, परंतु तयांसे पिले निशंक तया पुढे खेळती. वाघ आणि सिंह असे प्राणी आहेत. मी सकाळीच कुलकर्णींना आधी विचारलं, म्हटलं मी 8 दिवसाआधी बातमी पाहिली, सज्जनगडावर बिबट्या, कारमध्ये जाऊ, मोटरसायकलवर नको. सांगायचं काय? वाघ सिंह हे सगळे जे जंगली श्वापद आहेत अत्यंत भयंकर आहेत. देखो नि भयचकित लोक, पण परंतु तयाचे पिले निशंक, त्यांची पिलं त्यांच्या अंगा खांद्यावर खेळतात, त्यांना नख मारतात. आजचं कीर्तन अगदी तसं आहे. कीर्तन क्षेत्रातले आणि परमार्थातले वाघ सिंह माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत सगळे. आणि खरं तर ज्यांना मी भ्यायला पाहिजे, पण त्यांच्यासमोर माझं चाललंय काहीतरी, ते धकून घेत आहेत, कारण त्यांना असं माहिती आहे 5:45 पर्यंत आता काहीच बोलता येणार नाही. जय जय. परंतु तयाचे पिले निशंक तया पुढे खेळती. सगळ्यांना विनंती आहे की हे लहान बाळाचे बोबडे बोल आहेत. मला मुद्दा असा आपल्या समोर मांडायचा, सद्गुरूंचे पाय धरायचे सांगितले आहेत आपल्याला. श्री समर्थांचे चरण धरायचे सांगितलेले आहेत. आपल्या सद्गुरूंचे चरण धरायचे सांगितले आहेत. का चरण? एक सुंदर दृष्टांत आहे. चरणाचं महात्म्य साधकासाठी, शिष्यासाठी काय आहे? एका गावामध्ये एक छान मोठं तळं होतं. त्या तळ्यात अनेक प्रकारचे मासे राहायचे. बरं, लहान मासे, मध्यम आकाराचे, मोठ्या आकाराचे. आता जिथे मासे आहेत अर्थात तिथे कोळी मासे पकडायला यायचा. तो कोळी एक दिवस येणार. खाली माशांनी पाण्यामध्ये सभा भरवली. म्हणाले हा कोळी आपल्याला रोज पकडायला येतो, आपण काय करू, कोळी पाण्यामध्ये स्थिर झाला की आपण सगळेजण त्याच्या नावेपासून लांब लांब पळून जाऊ, म्हणजे आपण त्याच्या जाळ्यात अडकणार नाही. काही वयोवृद्ध अनुभवी मासे होते. ते म्हणाले अरे बाबांनो असं करू नका, त्याच्या जाळ्यात अडकायचं नसेल तर मी सांगतो, आम्ही सांगतोय तसं करा. तो त्याची नाव जिथे थांबवेल आपण त्या नावेच्या अगदी जवळ त्याच्या पायाशीच जाऊन थांबू. जे काही गरम रक्ताचे तरुण मासे होते म्हणाले आता यांचं काय ऐकताय, त्याच्या नावेजवळ गेल्यावर तो अद्दर आपल्याला पकडून घेईल. थांबायचं नाही नावेजवळ. झालं, लगेच 2 गट पडले. एकाने ठरवलं पळून जायचं, एक म्हणाला आम्ही इथे थांबणार. कोळी आला, पाण्यात स्थिर झाला. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोळी जाळं कसं फेकतो. त्याने ते गरगर 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 हाताने फेकलं आणि दिलं फेकून. परिणाम जेवढे लांब पळाले सगळे जाळ्यात अडकले आणि जेवढे नावेजवळ थांबले होते त्यातला एकही जाळ्यात अडकला नाही. दृष्टांत संपला. काय आहे ते तळं म्हणजे? ते तळं म्हणजे आपला भवसागर आहे. त्याच्यातले मासे म्हणजे तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. नावेवरती उभा असणारा तो कोळी दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात प्रभू श्रीरामचंद्र सद्गुरू भगवान आहे.
त्याच्या हातातलं ते जाळं, मासे पकडायचं जाळं, भगवंताच्या हातातलं मायारूपी जाळं आहे. परिणाम, तात्पर्य, भगवंताच्या मायारूपी जाळ्यात अडकायचं नसेल तर भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणाजवळ राहावं. सद्गुरुनाथ, तुम्ही जेवढे लांब पळाल त्या चरणापासून, मला सांगा, सद्गुरूंच्या चरणात इतके घट्ट धरावे असे दुसरे चरण जगात असतील तर मला दाखवा, आपण त्यांचं गुणगान गाऊ. एक माझा सद्गुरू सोडला. मुळात चरण कोणाला म्हणतात? ज्याच्या पाठीशी काही आचरण आहे त्याला चरण म्हटलं जातं. बरोबर आहे ना? जे चरण संध्याकाळी 7:30 नंतर पावल्या खेळत घरी येतात त्याला काय चरण म्हणायचं का? 7 नंतरच्या पावल्या माहिती आहेत तुम्हाला? कीर्तन झाल्यावर भेटा. जय जय. संत साधकांचं, सत्पुरुषांचं आचरण काय असतं महाराज? ज्यांच्या दरबारात आपण बसलेलो आहे त्यांचं चरित्र आपण अभ्यासलं असेलच. ज्याला आयुष्यात स्वतःची अशी काही पत मिळवायची असते ना, त्याला तपाशिवाय पर्याय नाही. कारण तप केल्याशिवाय पत मिळत नाही. काय समर्थांचं अनुष्ठान आहे. काय सद्गुरू असतात. आणि ते कसे असावे हे सुद्धा समर्थांनी सांगून ठेवलंय. जे न शिकविती शिष्यासी साधन, जे न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी टाकावे. अडक्याला 3, समर्थांची भाषा आहे. अडक्याला 3 जरी मिळाले, जे साधन देत नाहीत, जे इंद्रिय दमन करवत नाहीत, काय समर्थांना शिष्य मिळाले हो. समर्थांनंतर आणि समर्थ आणि दुसरे म्हणजे आमचे श्रीमद सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, हे 2 संत असे आहेत ना की शिष्यांच्या बाबतीत सर्वात सुखी. काय एक एक अनुग्रहित विद्यार्थी शिष्य मिळालाय. कोल्हापूरच्या समर्थांच्या कीर्तनामध्ये आपल्याला प्रसंग माहिती असेल, हत्ती चवताळला आणि सगळे घाबरले. अहो, हत्ती होता तो. आत्ता इथं वरून खाली पाल पडली ना, मला माहितीये 50 माणसं तरी उठतील. पाल पडली तर तिथं हत्ती चवताळला. सगळेजण, बरं माईक नाही, येरती माईक दुःखाची जणीती, माईक नाही. समर्थ कीर्तनाला उभे, कल्याण स्वामी असे बाजूला झांजेला बसलेले असावे, आपण कल्पना करा. आणि समर्थांनी सगळ्यांना सांगितलं, शांत रहा, तो प्राणी आहे, प्राण्यासारखा वागतोय, तुम्ही माणसासारखे वागा. संत कमी बोलतात, मोजकं बोलतात. आणि फक्त समर्थांनी सांगितलं, कल्याणा जरा हत्ती आवर रे. आमचे कल्याण स्वामी गेले महाराज, त्या हत्तीच्या सोंडेत आपला डावा हात देऊन एक बुक्का त्याच्या मस्तकावर असा मारला की हत्ती गुडघे टेकून खाली बसला. माझ्याकडे बघू नका तुम्ही. आपण कुत्र दिसलं तर गल्ली बदलतो. जय जय. अशी शिष्य मंडळी ज्यांना मिळाली, असे सद्गुरू काय असतील. म्हणून धरावे ते पाय आधी. काय करतात सद्गुरू मानवी जीवनामध्ये? आपणा सारिखे करीती तात्काळ. खूप सुंदर. दोन्ही कडवे एकमेकांना साजेशी आहेत बरं अभंगाची. पुढच्या कडव्यात महाराज म्हणाले की लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा गादाची. सद्गुरु स्तवन या समासामध्ये सद्गुरू समर्थ रामदास स्वामींनी वर्णनच करून ठेवलंय. ज्यांनी दासबोधामध्ये सगळं ब्रह्मांडाचं तत्वज्ञान लिहून ठेवलं मोजक्या शब्दात, त्या समर्थ रामदास स्वामींना सद्गुरु स्तवन लिहायची वेळ आली त्यावेळेला समर्थांनी सुरुवातीलाच मान्य केलं. काय? आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना, काय कळेल श्रीराम. मज न कळे, नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती. स्वतःबद्दल समर्थांनी स्वतःच्या प्रतिभावंत प्रज्ञेला असं म्हणून घ्यावं, तेथे मज मूर्खाची मती.
सद्गुरूंचं स्तवन करायला बसलो आणि मला काही सुचत नाही. माझी लेखणी काम करणं बंद करते. काय सद्गुरु माऊली दयाळू असेल हो. ब्रह्मांडाचं तत्वज्ञान लिहिणारे, मनोबोध, दासबोधासारखे अनेक आनंद भुवनी सारखं काव्य लिहिणारे श्री समर्थ, पण आता सद्गुरु वर्णवेना. काय वर्णन करू सद्गुरूंचं? म्हणून चांगदेवांनी मुक्ताबाईला पाठवताना कागद घेतला आणि पाठवून दिला. जे कळायचं ते तिला कळेल. काय लिहू? ती नमस्कार करावा तर वयाने लहान आहे, नमस्कार करू नये तर ती आधी माय आहे. काय बोलू तिच्याबद्दल? तसंच पत्र पाठवून दिलं. मुक्ताबाईचा अधिकार ब्रह्मचित्कला आहे ती साक्षात. तिनं सुद्धा ते पत्र पाहिलं आणि एका शब्दात सगळं महाराज 1400 वर्षाचा सगळा ताठा उतरून टाकला. अरे चांग्या, 1400 वर्ष जगला आणि कोराच राहिला रे. काय सद्गुरूंची ताकद असते. मज न कळे नेती नेती न इति नाही सांगतायत मला सद्गुरू कसा आहे. तो परब्रह्म आहे हो, देहातीत आहे. कधी तो समर्थ म्हणून येतो, कधी गोंदवलेकर महाराज म्हणून येतो, कधी ज्ञानोबा होऊन येतो, कधी तुकोबा होऊन येतो. तो का एका देहाचा आहे का? परब्रह्म्यासी कैसी स्थिती समर्थच सांगतात ना. परंतु हे बोलण्याची रीती वेद श्रुती नेती नेती परब्रह्मी. काय सद्गुरू. एका एका साधकाचं जीवन आपण आठवा, ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनाचं इति कर्तव्यता सार्थकी लावली महाराज. काय गुरु परंपरा आपल्याकडे लाभलेली आहे सगळी. सूर्यनारायणांसारखे गुरु ज्यांना मिळाले, हनुमंत घडले महाराज. नारदांसारखे सद्गुरु ज्यांना मिळाले, ध्रुव प्रल्हादिक सगळी भागवती मंडळी आमच्या नारदांनी घडवली. गुरु असावेत. आमच्या नारदांसारखे ज्यांनी वाल्मिकींचं आयुष्य बदलून टाकलं. असं म्हणतात ना, एक खडा, एक माणूस मारायचा आणि एक खडा रांजणात घालायचा, अशी एक लोककथा आहे. आता ते रांजण काही कोणीच पाहिलेलं नाही आजपर्यंत, पण असं म्हणतात त्याचं पाप किती असेल बघा. अशा रत्नाकर नावाच्या डाकूला सद्गुरु पदावर आरूढ केलं, ज्याला पापपुण्य काय असतं हेही कळत नव्हतं. बरोबर आहे ना. फक्त संतांचा स्पर्श, काही वेळेचा संग झाला आणि याच रत्नाकराला बसवून 12 वर्ष तपश्चर्या करून घेतली. राम म्हणाले, फक्त नाही म्हणता येतो. मला सांगा, जो रत्नाकर नारदांशी इतक्या वेळापासून बोलत होता, त्याला रा आणि म हे 2 व्यंजन बोलता येत नसतील? नक्कीच बोलता येत असतील, जर ते व्यंजन दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर. कारण रा आणि म हा शब्द ज्या वेळेला एकत्र येतात हे व्यंजन, त्यावेळेला परब्रह्म परमात्म्याचं नाव तयार होतं आणि ते मुखाला येण्याकरता बहुत सुकृताची जोडी. तुम्हाला काय वाटतं? आपण आपल्या पायानं दासबोधाचं पारायण करायला आलो, आपण आपल्या पायानं सेवा करायला आलो? अजिबात नाही. त्यांच्या इच्छेशिवाय चिट पाखरू सुद्धा गडावर येऊ शकत नाही, येऊ शकत नाही. बिलकुल मनातला हा भ्रम काढून टाका आणि स्वतःच्या पुण्याईवरती अभिमान करा. समर्थांच्या कृपेचा अभिमान करा. समर्थांची किती दया आहे आपला, हे आनंदाने समर्थांच्या समोर जाऊन सांगा की समर्था, तुमची किती दया आहे आमच्यावर. रामचंद्र शास्त्री डोंगरे महाराजांचं नाव आपण सगळेजण, बरीच मंडळी ऐकून असतील. शास्त्रीजींनी कधीच श्रोत्यांकडे बघून भागवत कथा केली नाही. समोर त्यांचा लड्डू गोपाल असायचा, त्याच्याकडे बघूनच कथा करायची. आणि पहिल्या दिवशी श्रीमद भागवताच्या कोट्याधीश लोक त्यांच्या कथेचे आयोजक असायचे. पहिल्या दिवशी म्हणायचे, मेरी क्या औकात है मैं उसकी कथा करूंगा, और आपकी क्या औकात है आप उसकी कथा सुनोगे. आपको क्या लगता है आप आपके पैरों से यहाँ चल के आए हो? आपको क्या लगता है आप खुद के पैरों से यहाँ चल के आए हैं? अरे यहाँ कोई भी नहीं आते हैं, यहाँ वही आते हैं जिन्हें बाके बिहारी खुद बुलाते हैं. ज्यांनी ज्यांनी समर्थ कृपा मिळवली आहे ना, आज समर्थांनी त्या प्रत्येकाला आज्ञा केली की या सेवेकरता तू गडावर ये. आणि आपण सगळेजण इथं आलेलो आहे.
राम म्हणता येईना रत्नाकराला, पण ते सद्गुरू आहेत ना. तुला राम म्हणता येत नाही, तुझं आता काही होऊ शकत नाही. दुसऱ्या डॉक्टरकडे जा. काळजी करू नको, तू डाकू आहेस ना. तुझ्या तोंडात नेहमी काय असतं? हाना, मारा, मरा. म्हण मरेती जप सर्वदा, मरा मराचा जप कर. सद्गुरु वचनावर विश्वास कसा असावा लागतो बघा. विचारलं नाही, मरा मरा कसा म्हणू? माझ्यासारखा शहाणा असता तर विचारला असत. जो शरणागत आहे ना, ज्याला मराठीत सरेंडर म्हणतात, जो शरणागत आहे तो विचारत बसत नाही. मरा 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 मराम राम 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 राम. त्या मरा मराचं कधी राम झालं त्याचं त्याला कळालं नाही. श्रोत्यांनो, 12 वर्षानंतर त्या जंगलाचं वातावरण असं काही बदललं. पशुपक्ष्यांमधून, झाडाझुडपांमधून स्पंदन रामनामाची येत होती. संस्कृत भाषेमध्ये वारुळाला वल्मी असं म्हणतात. एका वारुळातून रामनाम येत होतं. नारदांना आठवलं, माझा शिष्य मी इथं कुठंतरी बसवलाय. ते वारुळ बाजूला केलं तर त्याच्यात हा रत्नाकर होता. वल्मीतून पुनर्जन्म झाला म्हणून नाव दिलं वाल्मिकी. आणि यांनी काय केलं? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातकनाशनम प्रभु रामचंद्र. शतकोटी प्रविस्तरम. काय चरित्र लिहिलंय? मला सांगा, एखादा चित्रपट येतो, 2 महिने 3 महिने 100 कोटी कमवतो आणि चालला जातो. 2 वर्षापूर्वीचा चित्रपट आता पहा वाटतो का? नाही. एखादं गाणं येतं, गाजतं, कीर्तनात गाजतं, मागे पडतं. हजारो वर्षापासूनची रामरक्षा, परिणाम तोच आहे की नाही? 400-450 वर्षापूर्वीपेक्षा जास्त असणारी ज्ञानेश्वरी आणि दासबोध, परिणाम. कारण शब्द कोणाचे आहेत? मी एक ग्रंथ लिहिलाय पण मला प्रकाशकच भेटेना. होता का? कोण विचारणार आहे आपल्याला? कोण विचारणार आहे? शब्द कोणाचा आहे? समर्थांचा आहे, माऊलींचा आहे. बुधकौशिक ऋषींनी मनाने रामरक्षा प्रकाशन करून विकायला नाही काढली. आदिष्ठवान यथा स्वप्ने राम रक्षाम विमाम हरः तथा लिखित्वा न प्रातः प्रबुद्धौ बुधकौ. अधिष्ठवान म्हणजे भगवान शंकर. स्वप्नामध्ये बुधकौशिक ऋषींना सांगितलं. ते बुधकौशिक ऋषी, त्यांचं गाव कौसडी, परभणी जिल्ह्यामध्ये कौसडी नावाचं गाव. तिथं रामरक्षा लिहिली गेली. माहिती करता सांगितलं. अशी ती रामरक्षा. कारण संत स्वतःच्या इच्छेनं जगत नाहीत, भगवंताच्या इच्छेने बोलतात. आपण नारदांबद्दल बोलताना सहज एक शब्द वापरतो. कोणते नारद? कमीत कमी 10 कीर्तनकार इथं बसलेले असताना तुम्ही नारदांना कळीचे नारद म्हणता म्हणजे किती कौतुक आहे तुमचं. खरं सांगू, नारदांनी जिथे जिथे कळ लावली ना, तुम्हाला वाटते तशी, जिथे जिथे कळ लावली तिथं देवकार्यच झालंय की नाही बोला. कुठं कळ लावावी हे त्यांना कळत होतं. आपण नको तिथं कळ लावतो आणि मार खाऊन घरी येतो. हा आपला प्रताप आहे. अहो, म्हणायचंच असेल तर कळीचे म्हणू नये. नारद कळकळीचे नारद आहे. अहो, ध्रुव प्रल्हादांचं सद्गुरुपद भूषवणारे, महर्षी वेदव्यासांसारख्या महात्म्याचं गुरुपद भूषवणारे नारद, आणि आपण त्यांची टिंगल करतो म्हणजे आपल्यासारखं दुर्दैव कोणाचं असेल बोला. अहो, सगळं सोडा, आपल्या समर्थांना नारदांची उपमा दिलेली आहे. करी कीर्तने नारदासा. कोणासारखं कीर्तन आहे? सगळ्या महापुरुषांचा आणि संतांचा सार एका समर्थ नावाच्या प्रतिभेमध्ये आहे. म्हणून तर त्यांना समर्थ म्हणतात. हो, समर्थ काय कोणालाही म्हणतात. शुकासारिखे पूर्ण. काय शुकांचं वैराग्य होतं? जन्माला आल्याबरोबर कशाची आईन कशाचे बाबा, वनम गतो यद हरिमाश्रयेत. श्रीमद भागवत काढून कधी वाचा. मला कोणी नको, तो मज व्हावा. अशा शुकांसारखं ज्यांचं वैराग्य आहे, हो, काय सद्गुरू असावे लागतात महाराज. मला सांगायचं काय, एका डाकूला सद्गुरू पदावरती बसवलं. कोणाची कृपा आहे? आपणा सारिखे करीती तात्काळ. असं म्हणतात. परीस नावाचा एक दगड आहे,
तो दगड जर लोखंडाच्या संपर्कात आला तर त्याचं असं म्हणतात बरं का, मला माहिती नाही, आता तो दगड जर माझ्याकडे असता तर सकाळी शाळा आणि रात्री कीर्तन कशाला केले असते, घरी लावत बसलो नसतो का. पण म्हणतात आहे सद्गुरूंना ही सुद्धा उपमा दासबोधात केले ना वर्णन, उपमे द्यावा परी सुद्धा, ही सुद्धा का, सद्गुरू शिष्याचं सोनं करत बसत नाहीत, आपलं परिसत्व, परीस असा आहे ना, परीस का उपमा दिली जात नाही, परीस सोनं करेल पण लोखंडाचं परीस करत नाही. सद्गुरू म्हणतात अरे हे माझं परिसत्व तुला घे आणि तू अनेक जीवांचं कल्याण कर. काय उपदेश केलाय कल्याण स्वामींना शेवटी, अनेक जीवांचं सोनं कर, संप्रदायाची पताका साता समुद्रा पार पल्ल्याड नेऊन फडकव. आपलं परिसत्व शिष्याला देऊन टाकण्याचं सामर्थ्य, जे जे लोखंड परिसाच्या संपर्कात आले ना महाराज, त्यांचं सुवर्ण झाल्याशिवाय राहत नाही. होत नसेल तर परिसाला दोष देत नाहीत लोक. कोणाला देतात, परीस आहे आपल्या हातात, आपल्याला माहिती हा परीस आहे, ह्याला लावला सोनं झालं, त्याला लावला झालं नाही, म्हणजे दगड खराब आहे का हो? आपण काय म्हणू, हे लोखंड, म्हणजे फॉल्ट कोणात आहे, कोणात आहे. समर्थांची इतकी सेवा करूनही आपल्या प्रतिभेत जर फरक पडत नसेल तर दोष कुणाचा, आपला म्हणतात. बरोबर आहे, आपलाच आहे. कदाचित आमची श्रद्धा अजून समर्थ चरणावरती दृढ झालेली नाही. याच गडावरचा प्रसंग आहे ना, श्रद्धा सद्गुरु चरणी किती दृढ असावी लागते. अरे कल्याणा, माझी छाटी उडाली रे, आहे ना स्मारक कल्याण स्वामींचं, माझी छाटी उडाली, श्रीराम म्हणून दरीतच उडी घेतली. सगळ्यांना वाटलं कल्याणाचं कल्याण झालं. हो, फेरफटका मारत इकडच्या द्वाराने कल्याण स्वामी, महाराज छाटी जरा मळाली आहे, उद्या धुवून काढतो. बाकीच्या मित्रमंडळींनी विचारलं अरे कल्याणा तुला खर्चटलं नाही. नाही, कसं काय, समर्थांनी मला अलगद झेललं म्हणाले. माझ्यासारखा असता तर म्हणाला असता काळजी करू नका, साताऱ्यात जाऊन नवी कोरी आणून देतो. कळलं ना, त्याच्यामुळे आमचं लक्ष फक्त आमटीकडे. जय जय. काय विश्वास असावा लागतो, काय समर्थांनी परीक्षा घेतल्यात एका एका आपल्या शिष्याच्या. काय वेणाबाईंचं जीवन आहे. आमच्या गुरु भगिनी दीपालीताई, तिने वेणाबाईंचं आख्यान गोड सांगितलं. काय वेणाबाईंची परीक्षा आहे, पण शेवटी त्यांनाच घरी प्राप्ती, बंध विमोचन राम. सद्गुरूंसमोर अनन्य व्हावं लागतं, न अन्य. तुम्ही नसले तर ते आहेत असं चालत नाही. सद्गुरूंच्या बाबतीत माणसाने जीवाने कसं असावं, पतिव्रता स्त्री सारखं. एकदा एखाद्या पतिव्रता स्त्रीने एखाद्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं तर पुन्हा पती बदलणे आपल्या संस्कृतीत आहे का, नाही. त्याप्रमाणे सद्गुरूंचा माझा विश्वास इतका असावा, हेच चरण माझा उद्धार करणार आहे. म्हणून लोह परिसाची सुद्धा उपमा लागू पडत नाही, कारण आपणा सारिखे करीती तात्काळ. काय अधिकार. अहो, नामदेव महाराजांसारख्या महात्म्यांचं सुद्धा सद्गुरूंशिवाय आडल्याच्या कथा आपल्याला माहिती आहेत ना. कच्चं मडकं निघालं आणि मग औंढा नागनाथला गेल्यावर दृश्य दिसलं, शिवपिंडीवर पाय ठेवून एक म्हातारा झोपला होता. अरे 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 अरे, शोभतं का हे. एखाद्या लहान लेकराने केलं असतं तर सहन केलं असतं, आपल्यासारख्या ज्ञानवृद्ध वयोवृद्धाला हे शोभतं का. काय झालं, अहो तुमचे पाय देवावर आहेत. असं, माझ्यात ताकद नाही, जिथं तुझा देव नाही तिथं ठेव माझे पाय. रागाच्या भरात हे बोलणं नामदेवांच्या नव्हतं आलं लक्षात. उचलले बाजूला ठेवले, परिणाम शिवपिंड प्रकट झालं. अजून बाजूला ठेवले, तिथं शिवपिंड प्रकट झालं. असं बऱ्याच वेळेला झालं. आजही औंढा नागनाथाच्या मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला हे मंदिर आहे, अनेक शिवपिंडी प्रकट झालेल्या आहेत. मग नामदेवांना कळालं की ही विभूती साधीसुधी नाही, पांडुरंगाने जिच्या शोधा करता मला पाठवलेलं आहे, माझे सद्गुरुनाथ हे आहेत. मानी शंकर आपुल्या प्रियपदा की बिल्व पत्राहुनी, किंवा ती नगराज ब्रह्मतनया गोदा जगत पावनी.
ते हे बहुथोर पाय आपुले, भाग्ये मला लाभले. ते मी सोडू तरी कसे मजवदा, हे बाविसो माऊले. सद्गुरुनाथ कसे सोडू? विसोबा खेचरी विद्या जाणणारे म्हणून त्यांना विसोबा खेचर म्हणायचे. आणि मग त्यांनी जे शिकवलं, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र. आणि मग आपल्याला प्रसंग माहितीये की पुरणाची पोळी कुत्र्यानं ताटातली उचलली, तर आता जळकं लाकूड घेऊन नाही गेले, तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे पळू लागले. अरे बाबा रे, त्याच्यावर तूप घे, का तुझं पोट दुखेल. ते कुत्र राऊळापर्यंत आलं, दिसेन असं झालं, हाताची तुपाची वाटी तशीच घेऊन आत गेले. प्रत्यक्ष देवाशी संवाद होता. पांडुरंग परमात्मा उभाच. देवा, काळं कुत्र आलं का रे राऊळात? देवानं काय सुंदर उत्तर दिलं. कसं सगळं देवानं घडवून आणलं होतं बघा. देव म्हणाला, कुत्र्याचं माहित नाही, काळा मी आहे. म्हणजे हे कुत्र 2 वेळेला आलं ते कोण होतं? साक्षात पांडुरंग परमात्मा. मला सांगा, ज्या नामदेवांबरोबर नित्यानं जेवायला कनक कटोरा दूध से भरियो, कनक कटोरा दूध से भरियो, पियो नारायण, पियो नारायण आगे धरियो. दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मेरे मदन गोपाला, दूध पियो. नामदेवाने दूध पिलायो. माहितीये ना आपल्याला, प्रत्यक्ष ज्या परमात्म्यानं नामदेवांच्या हातानं जेवावं. अहो, कीर्तन सुरू झालं नामदेवांचं, तर ते निराकार निर्गुण परब्रह्म सगुण साकार होऊन पांडुरंगाच्या रूपात मोरासारखं थुई थुई नाचायचं. मला एकाने विचारलं, तुम्ही कीर्तन करता, तुम्हाला तुमच्या कीर्तनात काही श्रोते डोलण्याचा अनुभव? म्हणलं हो. नामदेवांच्या कीर्तनात श्रोते असे असे डोलायचे, आमच्या कीर्तनात असे असे डोलतात. सद्गुरुनाथ, काय अधिकार असतो. मेलेली गाय आणून टाकली होती दास, आमच्या बादशहानं मेलेली गाय आणून टाकली नामदेवांच्या कीर्तनात आणि सांगितलं, लोक म्हणतात तुझ्या कीर्तनात पांडुरंग नाचतो. हे जर खरं असेल तर ही मेलेली गाय कीर्तन संपायच्या आत उठून बसली पाहिजे, नसता तुला आमचा धर्म कबूल करावा लागेल. माझ्यासारखा बुवा धोतर गुडघ्या इतकं वर करून पळून गेला असता. पण प्रचंड विश्वास आपल्या नारदांच्या गादीवर, परंपरेवर ब्रह्मविणेची तार छेडली, पखवाजाची थाप पडली. महाराज रामकृष्ण हरीचा गजर सुरू झाल्याबरोबर झोपेतून उठावी तशी मेलेली गाय उठून बसली. मेलेली गाय उठली म्हणतोय मी, माझ्या कीर्तनात झोपलेले माणसं उठत नाहीत. काय संत असतात, काय सद्गुरू असतात असे नामदेव महाराज. पण त्यांना सुद्धा सद्गुरूंना शरण जावं लागलं. तुमची माझी काय गत आहे? होईल सद्गुरूंशिवाय? अहो, रामकृष्ण अवतारांनी सद्गुरु सेवा केली. त्यांनी मुख्य सद्गुरु दैवत ऐसे बोलिले भगवंत. राम म्हणून आला, वसिष्ठ विश्वामित्रांची सेवा केली. कृष्ण रूपाने आला, सांदीपणी ऋषींची सेवा केली. मग तुम्ही मी जर गुरूंशिवाय सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय जगत असू, संत म्हणतात, जो जीव जन्माला आला आणि ज्यानं सद्गुरूंचा अनुग्रह, सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंची कृपा मिळवली नाही, त्याच्या आणि बैलाच्या जीवनात काही फरक नाही. आला आणि गेला. हेलपाटा. असा हेलपाटा करायचा आहे का जीवनाचा? नाही. म्हणून इकडे तिकडे देव शोधतच बसू नका हो. तुकाराम महाराज म्हणाले, अशा आंधळ्यासारखे काय वागता? डोळे असून आंधळे असण्याचा एक प्रकार असतो ना. आपण जेवायला बसावं, समोरून एक जण येतो, काय चाललंय? आता दिसतंय ना तुला? मी एकदा बुटाच्या दुकानात गेलो, चपलीच्या, आणि त्यानं मला विचारलं काय पाहिजे. म्हणलं लग्नाचा बस्ता भरायचा आहे. अरे तुझ्या दुकानात कशाला येणार आहे? डोळे असून आंधळे. आपण विचारतो की नाही, काय काय कर चाललंय विचारतो. दिसत असतं डोळ्याने. काय कौस्तुभ बुवा, काय करतोय? दिसतायत ना, पेटी वाजवत आहे. डोळे असून आंधळे असण्याचा प्रकार असा. तुकाराम महाराज म्हणाले, अरे तुका म्हणे कैसे आंधळे हे जन,
गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरूंसारखं परब्रह्म मी यांच्या हातात ठेवलंय. कलियुगात मी येणारच नाही शेवटच्या चरणापर्यंत. त्याच्यासाठी मी संतांची व्यवस्था करून ठेवली. या सगळ्यांच्या उद्धाराकरता संत रूपाने मी स्वतः येतोय. आणि तुम्हाला कळत नाही, तुम्हाला ओळखू येत नाही. प्रत्यक्ष हनुमंतराय समर्थ रूपाने राहतात. इथे आजही समाधी स्थळावरती वास्तव्य करून आहेत. आणि असं जर नसतं महाराज, तर इतक्या दुर्गम भागामध्ये एवढी दिव्य भव्य दिव्य अशी संस्थांची वास्तू आणि वैभव उभं राहिलं असतं का सांगा मला. इथं जर समर्थांचं वास्तव्य नसतं तर. अहो 4 खोल्याचं घर बांधायचं तर बँकेच्या पायऱ्या चढू चढू आपल्या टाचा झिजून जातात. 4 खोल्याचं घर बांधायला. आज समर्थ माऊलींच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या वास्तव्याने संस्थांचा होणारा विकास आपण बघतोय. घरी 4था माणूस वेळेवर जर आला जेवायला 3 माणसाच्या घरात, तर आपली फॅप्या उडते, डब्याकडे पाच जेवावं लागतं. किती येऊ द्या समर्थांकडं, कमी आहे राहायला. किती येऊ द्या, व्यवस्था आहे, होती आहे, होणार आहे. का? सद्गुरूंचं स्वरूप महाराज, साक्षात भगवंत. आपला विश्वास नाही, पण आपण फक्त रोज म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर्देवो. आहे का खरंच विश्वास आहे? आणि आस्था तर हे चरण सोडून इकडे तिकडे पळालो असतो का सांगा. त्याच्यामुळे सद्गुरु चरणावरती विश्वास ठेवत असताना निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. लक्षात घ्या. परमार्थ मूळतः ज्याला परमार्थ करायचा आहे ना, त्याने एक गोष्ट नियम आधी पाळला पाहिजे. परमार्थ हा संपूर्णतः श्रद्धेचा प्रांत आहे, विश्वासाचा प्रांत आहे. ज्याचा विश्वास नाही त्याने या प्रांतात येऊच नाही. कारण विश्वासो फलदायक, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. समर्थ तर अशा स्पष्ट भाषेत म्हणाले, समर्थांची भाषा ती. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाजीजे सर्व का. तुझ्या जीवनातली पहिली बाधा हे आहे. नाही जातो मी रामाला, पण आमच्या शेतात एक पीर आहे, तिथेही जावं लागतं. अरे 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 अरे, माझा मायबाप त्रैलोक्य समर्थ. विश्वास कसा ठेवावा हे सुद्धा समर्थ संत मंडळी शिकवतात महाराज. आमच्या समर्थांना विचारा. समर्थ म्हणाले, नेणो भक्ती नेणो भाव, आम्ही नेणो दुजा देव. एका रामाशिवाय मला दुसरा कोणी कळत नाही. तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. तुम्ही हे सांगितलं की हे करणार, तुम्ही ते सांगितलं. दुसऱ्या देवाची निंदा द्वेष नाही, पण आमचा आराध्य माझा राम आहे. म्हणून 13 कोटीचे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रामरायाने समर्थांचं सद्गुरुपद कोणी भूषवलं? प्रत्यक्ष रामरायाने. कारण समर्थ कोण आहेत? महारुद्र जो बाळ श्री अंजनीचा, आला घेऊनी जन्म जांबे सिसाच्या. जये चिंतिले गायिले रामराया, गणूंचा नमस्कार त्या स्वामी. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी. असे श्री समर्थ रामदास स्वामी आपल्याला सद्गुरु म्हणून मिळाले. आपण आंधळ असल्यासारखं वागू नये. आपले ज्ञानचक्षु जर आपल्याला स्वतः जागृत करायचे असतील, परब्रह्माच्या सुखाकरता, त्या प्राप्तीकरता ज्ञानचक्षु जर आपले जागृत करायचे असतील, तर नित्याने एकच करावं लागेल महाराज. श्री समर्थ चरणांवरती विश्वास ठेवून, श्री समर्थ वाङ्मयाचा आधार घेऊन आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. समर्थांचा मनोबोधातला एक श्लोक तुमचं आणि माझं आयुष्य सार्थकी लावायला परिपूर्ण आहे. आपण त्या वचनावरती विश्वास ठेवला पाहिजे. खऱ्या देवाला न विसरता जे सद्गुरूंना शरण गेले त्यांना काय लाभ झाला? वेळेच्या उपलब्धतेमध्ये सुंदर अशा चरित्र भागात ते आपल्याला पाहायचं आहे. ज्यांनी सद्गुरूंची सेवा केली त्यांची कीर्ती दिगंतरात सद्गुरूंनी कशी गाजवली, एका सुंदर आख्यानातून आपल्याला बघायचं आहे. तोपर्यंत आपण सगळ्यांनी पूर्वरंगाचा अभंग लक्षात ठेवूया. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय,
धरावे ते पाय आधी धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय लोह परी साची न साहे उपमा आपणा सारिखे करीती तात्काळ आपणा सारिखे आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे सगळ्यांनी एकतर छान बसा. आपण त्या गडावरती बसलोय जिथे कधी काळी 1200 सूर्यनमस्कार घालण्याची परंपरा होती. असा आत्ता कुठेही नियम नाही, म्हणूनच इतकी गर्दी आहे. जय जय. पण निदान त्यांचं भजन त्यांचं गुणगान चालू असताना टाळी वाजवण्याचे ते कष्ट घेऊ शकतो ना आपण. जे इथं टाळी वाजवायला टाळाटाळ करतील त्यांनी समर्थांच्या कुबडीला घाबरून राहावं. सद्गुरुनाथ समर्थ म्हणतील, अरे लेका तुझी एवढी काळजी घेतो आणि तुला रामाच्या भजनात टाळी वाजवावी लागत नाही. त्याच्यामुळे ज्याला ज्याला देवानं हात दिलेत त्यानं खणखणीत भजनात टाळी वाजवायची. ज्याला बोलता येतं त्यानं भजन म्हणायचं, ज्याला फक्त ऐकू येतं त्यानं फक्त ऐकायचं. आता याच्यातलं काहीच ज्याला जमत नाही. संध्याकाळी प्रसाद किती वाजता आहे? 8. घ्या प्रसाद. मग आता काय. जय जय. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सज्जन गडसे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. बोला. राष्ट्रोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी. धर्मोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी. जय हो रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सज्जन गडसे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. बोला बोला. खणखणीत भजन करा. भक्त वत्सला माझे आई मजला ठाव द्यावा पायी. वा 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 वा. दीनोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. मजला ठाव द्यावा पायी. मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी.
भगवान की, महारुद्र हनुमान की, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज. जय जय रघुवीर समर्थ. लावालावी झाल्याशिवाय मजाच येत नाही. पण असं आहे, बाहेर तुम्हाला वाटते ती लावालावी जरा विघातक आहे, ह्या लावालावीनं आनंद येतो. पण हे कळतंय त्यांना म्हणून गणित, नाही तर माझं सगळं जय जय. ज्यांच्या चरित्रात प्रवेश करायचा आहे त्यांचं थोडस गुणगान. रामदास सद्गुरु राया, रामदास सद्गुरु राया, रामदास सद्गुरु राया, धन्य तव माया धर्म रक्षाया, धर्म रक्षाया. घेतला कलियुगी अवतार, घेतला कलियुगी अवतार. कंठी धरियेला कीर्तीचा, कंठी धरियेला कीर्तीचा. शिष्य ज्याचा झाला जिजाऊ बाळ, जी 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 जी. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी प्रापंचिक आणि पारमार्थिक जीवाला आपलं आयुष्य सत्कारणी लावण्याकरता चतुश्रुती सांगितली. हरिकथा आदि निरूपण, हरिकथा आदि निरूपण. राजकारण सावधपण, सर्व विषयांच्या ठाई आणि सर्व विषयांच्या ठाई आणि. हेच स्वराज्याचं दार शांत, हेच स्वराज्याचं दार शांत. बंधुनो स्मरा त्यांचे उपकार,